थांबवतोय. जतीन जतीन एक मिनिट या. जतीन एक मिनिट या. त्यानंतर ग्रुप एफ कडे सुद्धा आपण वळणार आहोत. यानंतर नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा, जयू दुर्गेश 11, गुरुदत्त मोनेलपाडा आणि साईबाबी या चारही संघांनी रिपोर्टिंग करायचे आहे. नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा आणि जयू दुर्गेश 11 या दोन्ही कर्णधारांनी इनिंग ब्रेक मध्ये रेडी राहा. चला ऑल सेट. शेवटची आणि अंतिम मॅच, जिकडे जिंकणारा संघ टॉप 16 मध्ये जाणार आहे आणि हरणारा संघाला या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. पहिला बॉल ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय आणि एका धावेने इनिंगला झाले सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. यश आणि मुबशीर. दीपूच्या हातामध्ये चेंडू आहे. फुल टॉस डाऊन द ग्राउंड समोर. खूप चांगले बिल्डिंग. चेंडूला अडवलंय आणि अडवता येतोय डॉट बॉल. पहा SSP एकनिष्ठ बॉलिंग या संघाने काय जबरदस्त बाजी मारली होती आणि बाजी मारत असताना डोंगरपाडा संघाला पराभूत केलं आणि पराभूत करत असताना आता निर्मल सम्राट NCC या संघासमोर आल्यात. 4 मध्ये 3 या आतापर्यंत सुरुवात आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026. कालपेक्षा आज वाढती दर्शक आणि प्रेक्षकांचं. ओ हो चेंडू काय जबरदस्त चेंडू होता. चेंडू पायावर आदळला होता आणि आदलत असताना बॅटाने बॉलचं कनेक्शन नव्हतं, त्यामुळे येतोय डॉट बॉल. 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 3 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय मैदानाच्या आतमध्ये दीपू यांनी. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन स्ट्राईक हँडला मुबशीर. बॅटल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सिंगल साठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना निर्मल सम्राट NCCचा संघ. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. माझ्या साईला मिळाला तुम्ही आडला बनवला साईला मनाला तो मालकी घेऊन. प्रिन्स आमटे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खतरनाक डेंजर माणूस प्रिन्स आमट्या सध्या खूप व्हायरल होत आहेत ते इंस्टाग्रामवर. त्या अगोदर मॅच कडे बोलूया. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल टॅप केलाय ऑन साइडच्या दिशेने.
आणि टॅप करत असताना तुमच्याकडे भरपूर वेळ असतो ती धाव घेण्यासाठी, परंतु चेंडू डायरेक्टली डिक्लेअर झोन मध्ये गेला, त्यासाठी एक धाव धावफलकावरती येते. वरून बॉलिंग ट्रॅकवर आल्यात, 5 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट बॉल वरून समोर, यश वैती स्वतः कर्णधार समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, येतोय डॉट बॉल. जितके येणार डॉट तितक्या धावा थांबणार आहेत आणि त्या धावांचा स्ट्रगल करावा लागणार आहे तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये खेळत असताना. 2 चेंडू 5 धावा. नेक्स्ट बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. ओ ओ ओ ओ ओ दोन्ही गाड्या ओ, इतकी मोठी चुकी. नॉन स्ट्राईक एंडला मुबशीरचं लक्ष सुद्धा नव्हतं, कनेक्शन बनलं नव्हतं, कॅल्क्युलेशन बनलं नव्हतं. तिकडून धाव घेत असताना वेगाने गेला. यष्टांच्या मागे थोडीशी धडपण वाढत होती आणि त्याच्या हातामध्ये चेंडू आला नाही, तोपर्यंत एक धाव धावफलकावर येते. आणि एका धावेने आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावर. रनआउटची संधी झाली मिस, जीवनदान मिळालंय. आता तो खेळ कुठपर्यंत जाणार आहे मुबशीरचा. टॅप केलाय ऑनसाइडच्या दिशेने. यावेळी चुकी नाही अगोदर झाली, आता मात्र धावतीच्या रूपानं बाद व्हावं लागलाय. पहिला विकेटचं बदन गॉन. माथ्यात फुले पोरे काढोला भरल्यात, माथ्यात फुले पोरे काढोला भरल्यात. दादे मला नवरो केले हे, दादे मला नवरो केले हे. सध्याच्या घडीला इंस्टाग्रामवर खूप चांगले रील्स जे शेअर झाले आणि सर्वांना वेळ लावून ठेवलं या गाण्याने. पहा, या अगोदर संधी झाली मिस, परंतु त्यानंतर चेंडूवर फटका एक्झिक्यूट प्रॉपर झाला नाही. चेंडू हातामध्ये आला, मुबशीर थोडेसे मागे पडले आणि लगेचच त्या यष्ट्यांवर चेंडू लावला आणि फलंदाज मुबशीरला मैदान सोडावं लागलं होतं. चारुदत्त पाटील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. नेक्स्ट बॉल, ओहो हलकीची फ्लाईट कट आणि ऑस्ट्रमच्या बाहेर निघणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा झाल्यात, 7. एक विकेट गेले. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत निर्मल सम्राट एनसीसीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल बॅकफुटर डाऊन डगन. ओहो हो, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. कौन है ये? दीपूने खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं होतं. डाऊन द ग्राउंडचा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा प्रकारे त्या चेंडूवर तुटून पडले होते. पुन्हा बघा, भरपूर वेल कडक स्ट्रोक होता, परंतु प्रत्युत्तर दीपूने दिलं आणि जवळपास 3 धावा वाचवल्यात. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. 8 धावा धावफलकावर. कट केल्याने चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना निर्मल सम्राट. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. सर्वांनी जोरात बोलायचं आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे पाहुणा योग गणपती न देवाला पाहुणा योग गणपती, पाहुणा योग गणपती न देवाला पाहुणा योग गणपती. पॉवर प्ले. चला पॉवर प्ले घेतलाय. हॉर्न वाजला होता या अगोदर आणि त्या हॉर्नचा आवाज या संपूर्ण नवपूर नगरीमध्ये प्रत्येक घरोघरी पोचला असेल, इतका मोठा हॉर्न होता तो. आता या पॉवर प्लेला मोठं करायचं आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे आणि भावेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिलाच बॉल. ओ या वेळेला प्रथमेशला बीट करून
पहिल्याच बॉलवर शानदार दमदार स्ट्रोक, चेंडू सीमारेच्या पार, चौकार, 4 धावा. हे पाहुणा योग गणपतीनं देवाला पाहुणा योग गणपती पाहुणा योग गणपतीनं देवाला पाहुणा योग गणपती थँक्यू. पॉवर प्लेला पॉवर जनरेट करण्यासाठी चारुदत्त पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्याने चौकाराने केली सुरुवात. नेक्स्ट बॉल, 13 धाबा धावपलकावर. पहिल्या 2 षटकामध्ये 9 धावा बघितल्या. इकडून पुन्हा तोच फटका, परंतु यावेळी दीपू आहेत. दीपूने चेंडूला अडवलंय आणि निर्धाव चेंडू ती सांगता होत असताना नेक्स्ट बॉल. ओ नो 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 नो, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. सात दिवस वस्तीला या नवगर गावाला, 7 दिवस वस्तीला या नवगर गावाला. नवगर गावाचा राजा निघाला निघाला गावाला, नवगर गावाचा राजा निघाला निघाला गावाला. थँक्यू. विकेट नाहीये, कारण ते चेंडूला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर पाठवायच्या अगोदर आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं होतं की हा चेंडू नो घोषित केलाय. ओ नेक्स्ट बॉल फ्री हिट असल्या कारणानं चारुदत्त पाटील त्याच क्रीजवर उभा असेल, कारण या अगोदर आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं होतं की फ्री हिट आहे. फटका एक्झिक्यूट प्रॉपर केला होता, परंतु थोड्याशा हवेत असल्या कारणानं तो चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. नेक्स्ट बॉल कट केलंय आणि कट करत असताना चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सिंगल साठी. धाबा धावपल करते आतापर्यंत 15. पॉवर प्लेचं षटक कोणाच्या नावी आहे सांगायला कळायला मार्ग नाहीये, परंतु तितकेच डॉट आले आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत खेळ झालाय 4 चेंडूचा, जिकडे 15 धाबा धावपल करतायत. 2 खेळाडू चर्चा करतायत. एक विकेट गेले, परंतु चारुदत्त पाटील आणि यश वैती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नेक्स्ट बॉल भावेश. ओ कडक स्ट्रोक, परंतु कडक फिल्डिंग आणि कडक फिल्डिंग होत असताना येतोय डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू 1-5. 15 धावा, 15 वर 1. काय जबरदस्त चौकारानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलंय आणि ते कमबॅक करत असताना पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न, यावेळी परफेक्ट स्ट्रोक, गॅप मधून पॉवरफुल ताकद आणि त्या ताकदीला झोकवून देताना चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. पंढरपुरात देव माझा विठ्ठल, पंढरपुरात देव माझा विठ्ठल, विटेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळला, विटेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळला. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि धावा धावपलकावरती आहेत. ओ विकेट आली आहे. फटकाला एक्झिक्यूट केलं होतं, यश वैती आले पुढे, तोपर्यंत यशच्या इकडे वाकवल्या फलंदाज. रनआउटच्या रूपानं यश वैती बाद, गॉन. थँक्यू. अजित सुर्वे, वन ऑफ द ग्रेट लेजंड क्रिकेटर, मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हॅलो चेक येस थोडासा येस हॅलो चेक. अजून एक निर्धाव चेंडू येतोय तुर्तास थोड्याच वेळात. मुख्य मंचाच्या दिशेनं अनेक मान्यवर आणि त्यातीलच प्रमुख पाहुणे आजच्या दिवसातील आपण थोड्याच वेळात ह्या मैदानाला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्णतः आयोजक भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी आदरणीय सन्माननीय राजेंद्र रामचंद्र जाधव साहेब
उपाध्यक्ष पालघर जिल्हा. असं म्हटलं जातं ना की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावेत असे दानशूर असे व्यक्ती अर्थातच आपण पाहतोय. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये प्रेक्षकांना विनंती असेल, साहेबांचं आपण या ठिकाणी विनंती आहे की मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हायचंय. सन्माननीय राजेंद्र जाधव साहेब आणि सोबतीनं अजित पवार साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं त्यांचे जवळचे मित्र आहेत. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. वेलकम साहेब. अजितदादा पवार आणि राजेंद्र जाधव साहेब आणि त्यांचे संपूर्णतः मित्र परिवार आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आज आम्ही डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग सीझन 2 आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आज संपूर्णतः नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करते साहेब. प्रचंड मोठी मेहनत ह्या स्पर्धेसाठी, खऱ्या अर्थानं आर्थिक मदत ह्या स्पर्धेसाठी डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आणि या स्पर्धेच्या वतीनं मुख्य गेस्ट अर्थातच राजेंद्र रामचंद्र जाधव साहेब, भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी उपाध्यक्ष पालघर जिल्हा, ह्या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं प्रमुख पाहुणे आणि सोबतीनं अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या ह्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही संपूर्णतः नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करते साहेब. वेलकम. हृदयाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सोबतीनं संपूर्णतः त्यांचा मित्रपरिवार अर्थातच अजितदादा पवार असेल, त्यानंतर भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी अध्यक्ष पालघर जिल्हा, अर्थातच त्यांची एक ती वेगळी ओळख आहे. सोबतीनं त्यांचे जवळचे मित्र अर्थातच संदेश कदम साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सातत्यानं म्हणताना की कौस्तुभजी की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावेत असे एक दानशूर व्यक्ती ह्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं मोठी एक हातभार या स्पर्धेला. आणि ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं अगदी थाटा माटात डे 2 अजून देखील येणारे 2 दिवस अजून देखील या स्पर्धेचे बाकी आहेत, परंतु आजचा दुसरा दिवस तब्बल 32 संघांचा समावेश. 16 संघ आणि पहिल्या हंगामामध्ये आपण पाहिले प्रवीणजी दरेकर यांचे अंगरक्षक अर्थातच संदेश कदम साहेब हे देखील येथे उपस्थित आहेत. संपूर्णतः आलेले मान्यवर पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून साहेब आपलं आज संपूर्णतः डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग अगदी थाटामाटात आणि उत्साहात पार पडणारी साहेब विरार पश्चिम येथील वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि पश्चिम किनारपट्ट्यामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं अशी ही स्पर्धा. आणि ह्या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस ज्या प्रकारचं आयोजन, खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं ना की छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल ना तर त्या खेळाचं नाव आहे अंडरआर्म क्रिकेट. ह्याच खेळानं असं म्हटलं जातं ना सातत्यानं कोणाला प्रेमाचा नशा तर कोणाला दारूची नशा, परंतु आम्ही क्रिकेटच्या हाती आहोत मित्रांनो. आम्हाला फक्त आणि फक्त बॅट आणि बॉलची नशा. आणि ह्या खेळासाठी ह्या मानाच्या, ह्या सन्मानाच्या, अभिमानाच्या सीझन 2 आणि सीझन 2 मध्ये येत असताना ह्या ट्रॉफीचा कोण मानकरी ठरणार. तब्बल 32 संघांचा साहेब समावेश ह्या स्पर्धेत आणि 32 संघातून चॅम्पियन संघ कोण ठरणार ह्यासाठी ती लढत आपण पाहतोय. तुर्तास येस्टनच्या पाठी असणारे प्रेक्षक मित्रांनो, तुमचा मी येस तुम्हीच
बॅनरच्या समोर आहेत ते अजित दादा, गंभीर सर तिथून कॉल द्या. विवेक दादा तिथून थोडंसं साईडला या मित्रांनो. वेलकम एंट्री आहे तिथून या साईडला थोडेसे, भरपूर जागा आहे मैदानामध्ये, आपण ह्या साईडला येऊ शकता. तुमचं क्रिकेटवरचं प्रेम आम्ही समजू शकतोय, परंतु ते दिसायला चांगलं दिसत नाहीये. बॅक साईडला आपण ते बॅकग्राऊंड पाहतोय. अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग, ग्रामस्थ अर्थातच संपूर्णतः नवापूर गावाची ही स्पर्धा आहे. यामध्ये ही स्पर्धा सातत्यानं असं म्हटलं जातं की ही स्पर्धा ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, आम्ही स्पर्धा भरवतो फक्त आणि फक्त नवापूर गावातील ग्रामस्थांच्या प्रेमासाठी. प्रचंड मोठी मेहनत पाठच्या 3 ते 4 महिन्यापासून अगदी गावातील सिनियर खेळाडू असतील, वरिष्ठ लोक असतील, अनेक खेळाडू असतील, प्रत्येकाचा तितकाच मोठा हातभार लाभलाय आणि त्या बळावर ही स्पर्धा आज अगदी आपण पाहतोय थाटामाटात आणि उत्साहामध्ये ही पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. अशी ती स्पर्धा आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक अर्थातच द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरतजी मोरे सर असतील, सोबतीनं ह्याच नगरीतील एक फ्लो आणि एक एनर्जीवाला आवाज अर्थातच कौस्तुभजी मेहर सर, हे देखील पाठच्या 2 दिवसामध्ये कालच्या दिवसात आगाशी नगरीतील अनिल बेनमनसी सर यांचा देखील आपण आवाज ऐकला होता. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं जातोय तुर्ताज कौस्तुभजी सर हे आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जोडले जातील. थँक्यू मृदुल. 26चा पाठलाग आहे, जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. राजा आणि बाबेश. अमित राणे पहिले षटक घेऊन 26चा पाठलाग. निर्णायक मॅच. इकडून जाणार कोण टॉप 16 मध्ये, 16 मध्ये जागा बनवण्यासाठी तो प्रयत्न सुरू आहे. खूप चांगली फिल्डिंग, काय जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी होती. मुकेशने खूप चांगल्या पद्धतीने त्या चेंडूला स्टॉप केलं होतं. पहा फुल टॉस चेंडू, कडक स्ट्रोक होता आणि त्यानंतरची मुकेशची फिल्डिंग. 2 मध्ये 2 ही आतापर्यंत सुरुवात आहे. 26चा आहे पाठलाग. नेक्स्ट बॉल. ओ टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू आला होता, परंतु त्याला कट केलं होतं आणि कट करत असताना चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सिंगलसाठी. SSP एकनिष्ठ बॉलिंग्स समोर निर्मल सम्राट. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला अडवलं, येतो डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सिंगलसाठी. या अगोदर डॉट बॉल आला होता आणि आता सिंगल येते, म्हणजे 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 4 धाबा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन अमित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. अमितचा बॉल ड्राईव्ह केलं चेंडूला. चक्रवर्ती पाटील वेगाने आले होते. फेकी नाहीये. नक्कीरकर पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिकडे 5 धाबा धावपलकावरती आहेत. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून म्या टिपलाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय, लपून लपून मला ये ग भेटाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय, लपून लपून. धन्यवाद जाधव साहेब. आपला देखील मयूरचे वडील आहेत. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मुन्ना नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात.
वरून आल्यात आणि पहिल्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागलं होतं. दुसरा आपण बॉल पाहिला वाईड. तिसरा डॉट. अजित सुर्वे बॉल इन ट्रॅकवर आहेत. 26चा आहे पाटलाग. धावा धावपळ करते आतापर्यंत 6 धाबा. कट केलंय लेट कट आणि कट करत असताना चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगलसाठी. नक्कीच सिंगल येते, मॅच चालू आहे, परंतु अनेक मान्यवर आपण पाहतोय. सोबतीनं आमचे आयोजक अर्थातच हितेश होलकर साहेब, महाराष्ट्र पोलीस दलातील आणि डोकरादेव क्रिकेट क्लब संघाचे एक पाठीराख आहे. स्वतः एक चांगला खेळाडू आहे, परंतु ह्या स्पर्धेसाठी तितकाच मोठा वाटा त्यांचा देखील राहिला. एक चांगले खेळाडू आणि ह्या स्पर्धेचा अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग ह्या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं हितेश होळकर दादा म्हटलं तर पाठीचा कणा आहे. प्रचंड मोठी मेहनत त्यांची देखील राहिली, परंतु मुख्य स्क्रीनवर आपण नक्कीच पाहतोय. पुन्हा पुन्हा तो उल्लेख करावासा वाटतोय. भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी आदरणीय सन्माननीय श्री राजेंद्र जाधव साहेब, पालघर जिल्हा अध्यक्ष आणि दानशूर असे व्यक्ती आहे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक मोठी मदत ह्या स्पर्धेसाठी संपूर्णतः त्यांच्या सोबतीनं त्यांचा मित्रपरिवार अर्थातच अजितदादा पवार साहेब असतील, संदेश कदम साहेब असतील. मुख्य स्क्रीनवर आपण नक्कीच त्यांना देखील पाहतोय. तब्बल 32 संघांचा समावेश ह्या स्पर्धेसाठी आणि कौस्तुभजी खऱ्या अर्थानं पश्चिम किनारपट्ट्यातील ही मोठी स्पर्धा एक मानाची म्हणून सातत्यानं आपण का म्हणतोय तर ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन अगदी येथे आलो ना आपण तर ती वेलकम एंट्री आपण पाहतोय. जणू काही एखाद्या मोठ्या प्रोग्राममध्ये लग्नामध्ये आलोय की काय आणि त्या प्रकारची ती वेलकम एंट्री आहे. प्रचंड मोठा हा जनसमुदाय ह्या स्पर्धेसाठी संपूर्णतः वसई तालुका अगदी आतुरतेने वर्षभर वाट पाहत असते. अशी ती स्पर्धा आपण पाहतोय. आता प्रेक्षक राजा वर्ग आपण पाहायला गेला तर जणू काही समुद्राला उधाण आलंय की काय ह्या प्रकारचा तो प्रेक्षक राजा वर्ग, त्यानंतर त्या आकर्षित करणाऱ्या अशा त्या ट्रॉफीज आपण पाहतोय आणि आपण ट्रॉफी पाहत राहिले ना तर जणू काही पाहतच राहावं त्या ट्रॉफीवर. अशा प्रकारच्या युनिक अँड एशियन कप अशा त्या ट्रॉफीज पाहतोय. वसई तालुक्यातील आमच्या सोबतीने डीजे मॅन अर्थातच नामांकित आहेत. डीजे मयूर सातत्यानं आपण टेनिस क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहतोय आणि मयूरची देखील चर्चा करावीशी वाटते. म्हणजे अवेलेबल म्हणून नव्हे तर एक व्हॅल्युएबल म्हणून असं एक व्यक्तिमत्व अर्थातच डीजे मयूर भोईर. मॅचच्या दिशेनं तुर्ताच पुन्हा एकदा वळतोय. चालू असणारा सामना दोन संघातील ती लढत आहे. हो यावेळी चेंडू पायावर आदळलाय तो. हो 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 पुन्हा 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 तीच चुकी होता राहिली. 17 धाबा धावपळ करतात. पहा या अगोदर एक चौकार आला होता या षटका अगोदर. खूप मोठी चुकी केली होती आणि त्या चुकीच्या रूपांतर मध्ये तो खूप मोठा धावांना बळकट देणारा चौकार होता. तिकडून त्या मोमेंटमला पूर्णपणे शिफ्ट केलंय आणि शिफ्ट करत असताना त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 4 मध्ये 3 धावा आल्यात. हलक्या हाताने चेंडूला टॅप केलंय. पुन्हा एकदा वेगाने येतोय. फेकी झाले सिंगल साठी 18 धाबा धावपळ करतेत. आता धावांची गरज आहे. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 7-8 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. 7 चेंडू 8 धावा. नेक्स्ट बॉल यश बॅकफुटर गेले. जागा बनवण्याचा प्रयत्न. फटका खेळलाय हवेत. मोठा विकेटचं पतन. आता भावेशला सुद्धा मैदान सोडावं लागलंय. ह्यूज विकेट गॉन. बोरीला बोर पिकलाय, बोर तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय, बोर तुला बघून म्या टिपलाय. थँक्यू शेवटचा आणि अंतिम ग्रुप आहे आजच्या दिवसातील. तिकडे सुद्धा बोलणार आहोत. नवयुग डबल 1 जयेश स्मृती अर्नाळा त्यांच्या अगेन्स्ट जयेश दुर्गेश डबल 1. चला दोन्ही कॅप्टन मृदुल मेहरची संपर्क साधा. दोन्हीही कर्णधारांनी त्वरित या. जयेश दुर्गेश
जयू दुर्गेश 11 आणि नवयुग जयस्मृती अर्नाळा दोन्हीही कॅप्टन लगेचच या प्लीज. त्या अगोदर शेवटच्या आणि अंतिम षटकाकडे बोलूया. जाणार कोण टॉप 16 मध्ये? निर्मल सम्राट की SSP एकनिष्ठ बॉलिंग? 6 चेंडू 8 धाब्यांची गरज. 6-8 वाला मॅच आहे आता. 6-8 वाला मॅच असताना दीपू मैदानाच्या आतमध्ये आलाय. दीपू आणि वरुण शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये सर्वेश येतोय. कौस्तुभजी सामना चालू राहील तुर्तास. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण एंट्री गेट कडे जायचंय. जय दुर्गेश 11 अर्णाला विपक्ष नवयुग 11 जयस्मृती अर्णाला. दोन्ही संघाचे कर्णधार आपण मानव मेहर आणि तन्मय मेहर हे तिथे जॉईंट होतील, त्यांच्याशी संपर्क साधायचे आहे. बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडं तिचं जुलय कशी प्रेम कमी. बायको माझी जायची कामाला कंपनी, तिकडं तिचं जुलय कशी प्रेम कमी. सोडून होलाच तोडून मन माझं ते पाखरू बुरदिश बुडलं. माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली. मृदुल 5-8 वाला मॅच आहे. इकडून एक चौकार या मॅचला पूर्णपणे मोमेंटम. नक्कीच खऱ्या अर्थानं करो या मरो डुआ डाय मुकाबला येथून जर का पराभूत झाला तर अगदी वर्षभराची ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची स्पर्धा खेळण्यासाठी दोन संघातील ती लढत पंचांकडे जात. आता पंचांनी टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदाळ, आलित्य, संघर्ष, नाट्य, तुंब युद्ध हे सर्व काही पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारचा सामना येथून जर का पराभूत झालात तर ही वसई तालुका पश्चिम किनारपट्ट्यातील ही मानाची स्पर्धा खेळण्यासाठी 365 दिवसांची ती लॉंग वेटिंग असणार आहे. आणि आता DJ मयूर म्हणतो हार्टबीट वाढतात. दोन्ही संघाचे आता हार्टबीट हे वाढत आहेत. प्रचंड मोठी मेहनत खऱ्या अर्थानं प्रत्येकाची राहिले. आमचे टेक्निकल संपूर्णता टीम असेल, त्यामध्ये आमचे एडिटर AK एडिट्स अर्थातच आदित्य, त्यानंतर मानव मेहर, स्वयं मेहर असेल, आमचे डोकरादेव क्रिकेट क्लबचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि ते देखील सातत्यानं ते ऍक्टिव्ह ठेवण्याचं काम करतात. तुर्तास मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय डिसिजन OUT अर्थातच गडीबाद येतोय डीजेच्या दिशेनं. मरप्याचे तालावर फिरण घातलाय पोरांचा नाचा या तालजाम आईलाय. दुर्वेसा विशाल दादा यो आलाय, कमलोलीचा रोशन दादा हो आलाय. चलगसनू दर्पानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. चलगसनू दर्पानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. पहा मयूर 26 धावांसाठी इतका मोठा संघर्ष करावा लागलाय. इतकी स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक या निर्मल सम्राट या संघाने मैदानाच्या आतमध्ये केले. 26 धावांचा पाठलाग करायचा होता. तुमच्या पहिल्या 2 षटकामध्ये इतकी चांगली सुरुवात होती. पॉवर प्ले मध्ये षटक बदललं, खेळ बदलला आणि खेळ बदलत असताना खूप मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय. टॅप केलंय चेंडूला आणि टॅप करत असताना अजून 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 एक गडी रनआउटच्या रूपानं बाद होतोय. गॉन. बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है. ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है. धन्यवाद दडजे. आणि मायक्रोफोनवर आता सोबतीनं कौस्तुभच्या नवापूर गावातील खऱ्या अर्थानं एक लेजंडरी समालोचक अर्थातच राजेशजी वैती सर हे देखील जोडले जातील.
अंडरआर्म सामन्यामध्ये तसा निर्मल संघाचा धबधबा आहे, परंतु अतिशय कमी धावा केल्यानंतर ते पराभवणार हे वाटलं होतं. परंतु त्यांच्याकडे अनुभव आहे असे अजित हे यष्टिरक्षक आहेत. शिवाय अजित हे मला वाटतं जुने आपल्या गावात 15-1 वर्ष ते अंडरआर्म ओव्हरआर्मच्या माध्यमातून खेळत असतात. त्यामुळे ह्या सर्व खेळाडूंना एकत्रित करून अनुभवाचा फायदा त्यांना मिळाला हे मला सांगणं शक्य होतं. कारण 6 चेंडूमध्ये 8 धावा कमी असताना निर्णायक कोणाच्या बाजूने लागणार तर फलंदाजाच्या बाजूने लागणार असं वाटत होतं. पुन्हा खराब चेंडू 1 धाव तर त्यांना मिळणार. अतिशय निर्णायक खेळी चाललेली आहे. खराब चेंडू आणि त्यांना एक फ्री हिट मिळाले नो बॉलच्या रूपानं. टाकलेला चेंडू अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू, धावसंख्येत भर नाही आणि शेवटचा चेंडू निर्णायक आणि निर्मल संघाचा विजय झालेला आहे. हॅलो हॅलो सर्वजण क्वालिफायच्या दिशेने चाललेले आहेत. मला वाटतं निर्मल संघ सुद्धा क्वालिफायच्या दिशेने गेलेला आहे. अतिशय सुरेख आणि रोमांचक असे सामने. देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती, आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्या बरं 1 मिनिट थांबवते. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ज्याने 6 मध्ये 8 केलं डिफेंड, विकेट मेडन ओव्हर असे सर्वेश ठरले आहेत या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला सर्वेश आपण या लगेचच आणि त्यानंतर सर आपण सुद्धा दाखल व्हा खेळपट्टीवर. दोन्ही कॅप्टन रेडी असतील. आय थिंक दोन्ही कॅप्टन तयार असणार आहेत मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी. दोन्ही कर्णधार आपण तयार राहायचे. ई ग्रुप